हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये रेड कलरच्या पाईप क्लीनरपासून सनफ्लावर बनवणार आहोत. तर त्यासाठी मी सुरुवातीला एक पूर्ण असा हा जो पाईप घेतलेला आहे, त्यासाठी मी इथे हा पूर्ण पाईप क्लीनर घेतलेला आहे. तो असा मध्यभागातून दुमटून घ्यायचा आणि दुमटून घेतला ना तिथून कट करून घ्यायचा. असे कट आपल्याला 4 बनवायचे आहेत. म्हणजे एक सनफ्लावर बनवण्यासाठी आपल्याला 4 हाफ पाईप बनवायचे आहेत. आता हे झाले 4 हाफ पाईप आणि आपल्याला त्यासाठी हा फोल्ड केलेला अजून एक पाईप क्लीनर लागणार आहे. आणि त्यानंतर पेटल बनवण्यासाठी, पेटल अरेंज करण्यासाठी अजून एक पाईप क्लीनर. तर त्यासाठी देखील मी इथे एक पाईप क्लीनर असा बेंड करून घेतला. आता बेंड करून झाल्याच्या नंतर इथे सेंटर पॉईंट मला मिळाला. बरोबर सेंटर पॉईंटवर हा जो मी हाफ केलेला पाईप आहे तो पाईप अशा पद्धतीने गुंतवून तुम्ही इथे पाहू शकता एक राऊंड पूर्ण या पाईपला केलेला आहे. आणि एक राऊंड पूर्ण केल्याच्या नंतर दोन्ही साईडला अशा पद्धतीने ज्याच्यावरती आपण पाईप क्लीनर गुंडाळला तो पाईप हाफ करून घेतला. आणि आता आपल्याला पेटल ज्या पद्धतीचे बनवायचे आहे त्या पद्धतीने साईडने फोल्ड करून घेतले. आता आपण हे जे कट केलेले पाईप होते ते सुद्धा आपल्याला असे हाफ दुमटून घ्यायचे आहे. आता हे पाईप हाफ दुमटवून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे आपण थोडासा खालच्या साईडला पाईप बेंड करून घेतलेला आहे, तिथे आपल्याला ही पाकळी बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे एक पाईप टाकून घेऊन तो पूर्ण राऊंड करून आपण ज्या पद्धतीने पहिला पाईप बसवलेला होता त्याच पद्धतीने इथे पाईप बसवून घेतलेला आहे. त्यानंतर जी दुसरी साईड आहे त्या साईडला देखील त्याच पद्धतीने इथे हा दुसरा पाईप क्लीनर गुंडाळून घेतला. दुसरा पाईप क्लीनर गुंडाळून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अजून मोठी पेटल बनवायची आहे. त्यासाठी देखील मी एका साईडला एक पाईप क्लीनर जो आपण हाफ केलेला होता तो पाईप क्लीनर आणि दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीचा पाईप क्लीनर टाकून घेऊन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे पेटल बनवून घेतली. आता ही जी आपण पेटल बनवलेली आहे याचे जे पाईप्स आहेत ते एकदम व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे. आपली पेटल भरगच्च दिसावी यासाठी आपल्याला एकमेकावर पाईप नाही आली पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपण ज्या साईडच्या पेटल्स आहेत त्या यावरती अरेंज करून घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता मी बोटाच्या साहाय्याने थोड्याशा बेंड करून घेतल्या आणि एकदम व्यवस्थित अशा इथे मी एकमेकावर न येऊ देता या सर्व पेटल्स ज्या आहेत त्या इथे व्यवस्थित अरेंज करून घेतल्या. अरेंज करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला खालचा जो पॉईंट आहे किंवा पार्ट आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला जिथपर्यंत आपले कट्स आहेत तिथपर्यंत बोट पकडून जो यातील मोठा पाईप क्लीनर वाटेल तो याच्या भोवती असा राऊंड फिरवून घ्यायचा. राऊंड फिरवून घेतल्याच्या नंतर आता ही जी वरची पेटल आहे ती व्यवस्थित अरेंज करून घ्यायची. ही जी पेटल आपली बनलेली आहे ती आता फक्त आपल्याला व्यवस्थित अशी अरेंज करून घ्यायची आहे. आणि अंगठ्याच्या साहाय्याने वरच्या साईडला थोडासा प्रेस लावून तुम्ही पाहू शकता इथे ही सुंदर अशी पेटल तयार झालेली आहे. एक फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला इथे अशाच पद्धतीच्या 5 पेटल बनवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर ही पेटल थोडी अशी खेचून मोठीही बनवू शकता. एकदम व्यवस्थित सुंदर अशी इथे पेटल बनलेली आहे. हा जो खालचा पार्ट आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. फक्त एक पाईप क्लीनर ठेवायचा आणि बाकीचे जे पार्ट आहे ते कट करून घ्यायचे. कारण आपल्याला नंतर जेव्हा आपल्याला फ्लावर बनवायचे आहे तेव्हा ही जी पेटल आहे किंवा हा जो पाईप आहे तो आपण राऊंड बसू फुलाच्या खालच्या साईडला राऊंड बनवून पॅक करून ही पेटल घेणार आहोत. तर त्यासाठी आता मी अशाच 5 पेटल बनवून घेणार आहे. आता माझ्या इथे 5 पेटल बनवून तयार आहेत. आता फक्त मला या ग्लूगनने एकमेकांना चिटकवायचे आहेत. त्यासाठी मी इथे ग्लूगन हीट करून घेतली आणि वरून खालीपर्यंत इथे मी फ्लावरला किंवा या पेटलला इथे अशा पद्धतीने ग्लू लावून घेतलेला आहे. आपल्याला इथे या पेटल उलट्या साईडला चिटकवून द्यायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपला फ्लावरचा शेप असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पेटल चिटकवायच्या आहेत. पाईप क्लीनरचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला पाईप क्लीनरपासून बनणाऱ्या सर्व वस्तू शिकवल्या जातील. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून सर्व डिटेल्स मिळवू शकता. क्लासची फीस फक्त आणि फक्त 500 रुपये आहे. आणि आमच्याकडे होलसेल आणि रिटेलमध्ये पाईप क्लीनरचे सर्व सामान देखील उपलब्ध आहे.
बिगिनर किटसुद्धा आहेत. आता एक एक करून मी इथे सर्व हे जे पेटल्स आहेत त्या चिटकवून घेत आहे. सर्व पेटल्स चिटकवून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे फ्लावर एकमेकाला जॉईन करायचे आहे. तर जॉईन करण्यासाठी मी लास्टच्या पेटलला इथे ग्लू लावला आणि ती पेटल या पेटलमध्ये अशा पद्धतीने चिटकवून दिली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे इथे हिबिस्कसचे फ्लावर तयार झालेले आहे. आता हे फ्लावर तयार झाल्याच्या नंतर हा जो खालचा पार्ट तुम्हाला दिसत आहे हा पार्ट थोडासा दाबून घ्यायचा, म्हणजे हे फूल एकदम व्यवस्थित बसेल. आणि हे जे आपण प्रत्येक पेटलचे पाईप सोडले होते ते त्यातील कोणताही एक पाईप घ्यायचा. पूर्ण जो हा आपला खालचा बेस आहे त्यावरती अशा पद्धतीने राऊंड राऊंड फिरवून एकदम पॅक असे सर्व खालचे पाईप्स पॅक करून घ्यायचे. त्यानंतर कटरचा यूज करून आपल्याला इथे हार बनवायचा आहे, म्हणून हे खालचे जे एक्स्ट्रा पाईप आहेत ते मी इथे कट करून घेतले. आता वरच्या साईडला बघायचे की फूल व्यवस्थित अरेंज झाले आहे का. जर नसेल तर थोडे खेचून वाकवून इथे फूल व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे. आता इथे हे फूल व्यवस्थित अरेंज झालेले आहे. आपल्याला आता इथे पोलन बसवायचे आहेत. तर पोलन बसवण्यासाठी ही जी ग्लू गन आहे इथे थोडासा वेस्ट ग्लू आलेला आहे, तो मी इथे पोलन आधीच बनवून घेतलेला आहे. त्याच्या खालच्या साईडला इथे फक्त ग्लू लावून घेऊन हा जो मध्यभाग आहे त्यामध्ये आपल्याला हा पाईप खोसून द्यायचा आहे, चिटकवून द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे इथे हिबिस्कसचे फ्लावर तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जर 9 फुलांचा हार बनवायचा असेल तर तुम्ही इथे 9 फुले बनवून घेऊ शकता. 11 फुलांचा बनवायचा असेल तर 11 फुलांचा बनवून घेऊ शकता. तर आता हा हार कसा व्यवस्थित एकमेकाला हे फुले कशा पद्धतीने चिटकवायची किंवा कसा हा हार अरेंज करायचा ते आता आपण पाहू. तर हार बनवण्यासाठी मी इथे ऑर्गेन्झा रिबन घेतलेली आहे. इथे मी ही रेड कलरची ऑर्गेन्झा रिबन घेतलेली आहे. यावरती आपण फुले एकदम इझिली चिटकवू शकतो. तर फक्त ग्लूगनचा यूज करून हे जे खालचे फुलाचे देठ आहे त्यावरती आपल्याला ग्लू टाकून फक्त या रिबनवरती चिटकवून द्यायचा आहे. इथे थोडासा जास्त ग्लू यूज करायचा, म्हणजे हे जे फूल आहे ते निघणार नाही. आणि एक फूल असे बसवल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहू शकता या फुलाची सिंगल पाकळी इकडे आहे आणि डबल पाकळी इकडे आहे. तर जी सिंगल पाकळी आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला आता दुसरे फूल चिटकवायचे आहे. फूल चिटकवून झाल्याच्या नंतर आता ह्या फुलाची जी सिंगल पाकळी आहे ती आपल्याला इथे चिटकवायची आहे. तर त्यासाठी आधी आपल्याला खालच्या साईडला ग्लू लावून घ्यायचा. त्यानंतर ही जी सिंगल पाकळी आहे ती अशी खाली चिटकवायची आहे. तर त्या पद्धतीने अंतर सोडून इथे तुम्ही ग्लू लावा. आता ही जी पाकळी आहे याच्यावरती आपल्याला ग्लू टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही पाकळी याच्यावरती चिटकवून द्यायची. तर याच्याने काय होते की जरी रिबनवरचे एखादे फूल निघाले, शक्यतो ऑर्गेन्झा रिबनवरचे फूल निघत नाही, परंतु जर इकडे तिकडे हल्ले तरीही आपण जे एकमेकाला चिटकवलेले फूल आहे ते निघत नाही. आता त्याच पद्धतीचा वापर इथे आधी खालच्या बेसला ग्लू लावून घ्यायचा. बेसला ग्लू लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला कुठे ठेवायचे आहे तिथे आपण फूल ठेवून घ्यायचे. फूल ठेवून घेतल्याच्या नंतर रिबन पुढे घ्यायची आणि आपल्याला इथून इथे स्टिक करायचे आहे. तर या सिंगल पाकळीला ग्लू लावायचा. आणि ही पाकळी याच्यावरती स्टिक करून द्यायची. अशाच पद्धतीने एकाला एक फूल चिटकवत आपण कितीही लॉंग हार बनवू शकतो. मिडल पॉईंटला फक्त एका फ्लावरला 2 फ्लावर चिटकवायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आपला सुंदर हा हार बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपला हार कसा बनला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.